पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया यानो वाचन ऐकत आहे विश्वास वाढत आहे हालेलुया वाचन ऐकल्यावर विश्वास वाढल्यावर तुम्हाला पवित्र आत्मा देणारा एक दान आहे स्वतः पवित्र आत्मा तुमच्या काही राहिले हालेलुया 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 पवित्र आत्मा तुमच्या मध्ये राहिले हालेलुया स्वर्ग तुम्हाला देणारा सगळ्या देणगी याचा एक आगाऊ ऍडव्हान्स पेमेंट आहे पवित्र आत्मा तुम्ही कुठे पोहोचणार तुमच्या भविष्य काय आहे तुमच्या भवितव्य काय आहे हालेलुया त्यासाठी तुम्हाला मिळणार एक देणगी आहे पवित्र आत्मा वाचन ऐकणाऱ्यांना विश्वास ठेवणाऱ्यांना या आत्म्याचा अभिषेक वाढत मिळत राहणार हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया 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 म्हणून आज आपण अभिमान बाळगूया माझ्या कमजोरीमध्ये मला मदत करणारा कोणतरी आहे देवाला माहिती आहे मी कमजोर आहे हालेलुया देवाच्या वचन आपल्याला अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे आरोडी मारून जे कोणी प्रार्थना करत आहे त्यांचं प्रार्थना ऐकलं जाईल हालेलुया आरोडी कधी मारायचं आरोडी कसं मारायचं हे कोणाला कळते हालेलुया ते तुम्हाला कळायची गरज नाही तुम्ही या प्रोसेस मधून जायचं हालेलुया रोमकरास लिहिलेलं पत्र 8व्या अध्यायातील 26व्या वचनामध्ये तुमच्या कमजोरीविषयी माहिती असलेले परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे काही लोक मानसिकरित्या कमजोर आहेत काही लोकांचे दुर्बळ मन आहे छोटी छोटी गोष्टीसाठी रडू येत आहे कधी कधी भ्रमिष्ट होत आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया अनेक प्रकारच्या कमजोरी आहे तुमच्या कमजोरीमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी देवाने पवित्र आत्म्याला पाठवले आहे रोमकरास पत्र 8व्या अध्यायातील 26व्या वचन तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कहण्याने मध्यस्थी करीतो दोन्ही हात वर करत या आत्म्याचा मदत मला पाहिजे मला जेव्हा काय करायचंय ते समजत नाही प्रार्थना कसे करायचं ते पण समजत नाही अशा वेळी पवित्र आत्मा मला मदत कर म्हणून सांगत सिस्टरांच्या मागे या पवित्र आत्म्याच्या या देणगी तुम्ही आता मागा आणि प्रार्थना करा सिस्टरांच्या मागे बोला तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही पण आत्मा स्वतः
अगोदर मी या साक्ष सांगितलेलं आहे तरी अजून मग ऐकत राहिले बरं आहे. हालेलुया. माझ्या संस्थेतील एक फादरांच्या एक वयामध्ये आता फादर माझा नाही. हालेलुया. फादरांच्या एक वयामध्ये बेल्जियम या ठिकाणी अभ्यास करायला फादर जात आहे. प्रेज द लॉर्ड. फादर एअरपोर्ट मध्ये पोहोचले. फादरांच्या अंगामध्ये ताप आला. तो ताप साधा ताप नव्हता. ताप भयंकर वाढत गेला. फादर एअरपोर्ट मध्ये बेशुद्ध होऊन पडले. इकडे विचारपूस करायला कोणी नाही. फादर कोणत्या परिस्थितीमध्ये आहे याबद्दल फादर स्वतः सांगतात. माझ्या पप्पाला माहित नाही, माझ्या मम्मीला माहित नाही, माझ्या भावाला माहित नाही, माझ्या संस्थेतील एकही फादरांना माझ्याबद्दल कल्पना नाही. फादर हे प्रश्न विचारत आहे, मी तिथे बेशुद्ध होऊन पडलेला आहे, तेव्हा कोण माझ्यासाठी प्रार्थना केली? फादरने सांगितले की फादर शुद्धीवर आले तेव्हा अनाउन्समेंट चालू आहे. फादराचं नाव घेऊन तिकडे अनाउन्समेंट चालू आहे. अमुक व्यक्ती आतमध्ये असेल तर शेवटचे अनाउन्समेंट आहे, आता फ्लाईट सुटणार. फादरने सांगितलं. फादर उठले, सूटकेस घेऊन सरळ काउंटर मध्ये पोहोचले. फ्लाईट मध्ये बसून फादर पुढचा प्रवास केला. हालेलुया. फादर एक प्रश्न विचारत आहे, कोण माझ्यासाठी प्रार्थना केली? कोणी माझ्यासाठी प्रार्थना केली? कोण प्रार्थना केली? हालेलुया. तुझ्या कमजोरीमध्ये जेव्हा तुझ्या बाजू घ्यायला कोणी नाही, जेव्हा तुला प्रार्थना सुद्धा करता येत नाही, अशा वेळी तुझ्या मध्ये तुझ्यासाठी तुझ्या ऍडव्होकेट म्हणून, तुझ्या असिस्टंट म्हणून, तुला मदत करणारा म्हणून कोणाला तरी स्वतः देवाने तुझ्यामध्ये नेमलेलं आहे. ते आतमध्ये बसून काम करणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानं आपण कधीही आपल्यामध्ये वास करणारा पवित्र आत्म्याला विसरायची नाही, दुर्लक्ष करायचे नाही. हालेलुया. देवाचे वचन सांगत आहे, तुझ्यामध्ये कार्य करणाऱ्या पवित्र आत्म्याला तू दुःखवायची नाही. हालेलुया. 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 मी माझ्या पोरीचे शिक्षक देतो. माझी पोरी खूप आजारी होती. ती हॉस्टेलमध्ये आहे शिकण्यासाठी. गाणं साहेब शिकण्यासाठी हॉस्टेलमध्ये आहे. आम्हाला सिस्टरला फोन केला आणि आम्हाला सांगितले की तुमच्या मुलीला खूप ताप आला आहे. आज नवरात्री नव्हता घरी, कमीला गेलता. आम्ही माझ्या बहिणीला घेऊन आम्ही हॉस्टेलला गेलो आणि मुलीला घेऊन आलो. आम्ही संध्याकाळी औषधाला नेलो डॉक्टरांकडे. डॉक्टर म्हणाले तिला आमदास ॲडमिट करा, नाहीतर तिचा काय पण न होणार, ती मरून जाईल. आम्ही लगेच तिला शेताबाई प्रसूतीमध्ये घेत गेलो. तिथे डॉक्टर पण भेटले आम्हाला. तर आम्ही फोनवर बोललो, डॉक्टर आपल्या कोणाला खूप ताप आहे, डॉक्टर तिला ॲडमिट करा. आम्ही मुलीला ॲडमिट केलं. सकाळी तिचे रिपोर्ट काढले सगळे डॉक्टरांनी. सगळे रिपोर्ट संध्याकाळी आले तेव्हा तिला खूप सिरियस दाखवलं. तिला मेमोरिया ताप झाला, तिचा पेशी कमी, तिला रक्त पण नव्हतं. सगळे तिला 4-5 आजार झाले होते. डॉक्टर पण पडले सगळं. तिला एवढे आजार कशामुळे झाले. डॉक्टर आम्हाला माहिती नाही, ते हॉस्टेलला शिकण्यासाठी आहे ते. आम्ही मग आमच्याकडे मोबाईल होता. आम्ही पोलीसची दोघी दिवस रात्र प्रार्थना करायचो. फादरचा व्हिडिओ
बघायचो आम्ही. एके रात्री तिला दुपारी पण रात्री तिला थंडी भरून ताप भरायचा, रात्री पण भरायचा. एके रात्रीला खूप ताप भरला थंडी भरून. तर ते मम्मी मी आता मरणार, मी आता मरेन. मी प्रार्थना केली, दयावदेश प्रार्थना केली. तिला 12-1 वाजता ताप भरलेला. तर रात्री 3 वाजता तिचा कमी झाला. आम्ही अख्खी रात्रभर दोघीचं प्रार्थना केली, दयावदेश प्रार्थना केली. व्हिडिओ बघितले आम्ही. 5 दिवसातला की आता ताप आला मुलीला, येशू बरं करत आहे, विश्वासाने मी पूर्ण करतो. बाहेर तुला येशू बरं करीत आहे. पुढल्या 3 दिवस तापाला बस आणि ते नंतर 7 दिवस झाले तिला तापाला नाही. आणि म्हटलं डॉक्टर पण यांचे पडले की तिचा ताप कसा गेला, तर निमोनिया ताप झालेला आहे. आया लवकर कसा ताप गेला. आणि म्हटलं डॉक्टर परमेश्वराचा आशीर्वाद आहे. आमच्या प्रार्थनेमध्ये, फादरांच्या प्रार्थनेमध्ये माझे परिसर ताप गेला. म्हणून परमेश्वराच्या आभार मानते, आम्हाला येशू आभार मानते. धन्यवाद. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. पायाच्या वरच्या भागामध्ये जे सूजन येत आहे त्यामध्ये परमेश्वराचा बदल घडवत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी रागवर आल्यावर स्वतःला त्रास करून घेण्याचा सवय, डोकं कुठंतरी आपटू नये, मारून स्वतःचा हाल करून घेणे असला ते एक शैतानी स्वभाव आहे. त्या बंधनात असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा त्यातून सुटका देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी प्रभू टेक्निकल नॉलेज वाढवून देत आहे. या गोष्टी तुमच्याकडून अगोदर घडत नव्हता अशा काही टेक्निकल नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे, तुम्हाला यश वाढवत आहे. माझ्या उजव्या भागात असलेल्या पुरुष मंडळीमध्ये कोणाला तरी कांद्याच्या हाडाचा एक दुखणे येशू आता क्लिअर करून आशीर्वाद करून बरे करत आहे. या भागामध्ये काही लोकांना पवित्र आत्म्याचा एक विशेष अनुभव आता मिळत राहत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी घरी देवाने एक फादर दिलेला आहे आणि त्या फादरांसाठी तुम्ही मध्यस्थी प्रार्थना करत राहा. तुमच्यामध्ये अजून काही लोकांच्या घरामध्ये फादर लोक जन्माला येऊ दे म्हणून परमेश्वर आशीर्वाद देत आहे. शैतानी बंधन काही लोकांच्या जीवनामध्ये आहे, ते आपण सहकार्य केलं नाही तर ते सुटणार नाही. आपण सहकार्य केल्यावर आपला काही गोष्टी सुटून जाणार. मी काही गोष्टी पकडून ठेवलं तर देव काही करू शकत नाही. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.